नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण 9 जानेवारी 2024 दारूबंदी पोलीस भरती पेपर म्हणजे उत्पादन शुल्क विभाग याचा पेपर पाहिला. आज आपण 10 जानेवारी 2024चे काही जीकेचे क्वेश्चन जे आहेत ते दारूबंदी विभागाचे त्याचा पेपर आज पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला क्वेश्चन पहा. मूलभूत अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट केले? तर ते 42वी घटना दुरुस्ती आहे, जेणेकरून मूलभूत अधिकार आपल्याला काय केलेले आहेत, या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 42वी ती घटना दुरुस्ती आहे. त्यानंतर खाण्याच्या सोड्याचे नाव, रासायनिक नाव कोणते आहे? खाण्याच्या सोड्याचे जे नाव आहे ते सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हे एक नाव आहे आणि सोडियम बायकार्बोनेट हे एक नाव आहे. खाण्याच्या सोड्याचे नाव जे आहे रासायनिक ते आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट. कोणती नदी महाराष्ट्रात 2 वेळेस प्रवेश करते? तापी नदी अशी आहे की ती महाराष्ट्रामध्ये 2 वेळेस प्रवेश या ठिकाणी करते. गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान जे आहे ते अमरावती या ठिकाणी आहे. त्यानंतर बाळ गंगाधर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर त्यांना लोकमान्य ही पदवी दिली होती. बाळ गंगाधर टिळकांना हे त्यांचं टोपण नाव आहे. APY चा फुल फॉर्म म्हणजे विस्तारित नाव काय आहे? तर ते अटल पेन्शन योजना. APY अटल पेन्शन योजना. भारताचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? तर भारताचे अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. कोणत्या खेळाडूची राज्यसभेवर निवड झाली? PT उषा. PT उषा यांची राज्यसभेवरती निवड झालेली आहे. खोबऱ्याच्या तेलामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? तर खोबऱ्याच्या तेलामध्ये लॉरिक ॲसिड असते. लॉरिक ॲसिड. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? तर ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? तर तो 8 आहे. 86वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर त्याचा अधिकार जो आहे तो शिक्षणाचा अधिकार. या ठिकाणी 86वी ही घटना दुरुस्ती आहे. डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? डोलोमाईटचे साठे हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली आहे? महादेव गोविंद रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांनी 2 एप्रिल 1870 मध्ये केलेली आहे. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 विभाग हे महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात राज्याचे लिंग गुणोत्तर हे किती होतं किंवा किती आहे? तर ते 929 आहे. अशा पद्धतीने आपण 18 क्वेश्चन हे जीकेचे घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढच्या पेपरचा अभ्यास व्यवस्थित करता येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.